MITM अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड येथे ICSME 2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट MITM सुकळवाड येथे ICSME 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकीतील प्रगतीवर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या परिषदेचे उद्घाटन DRDO येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवधर यांच्या हस्ते झाले। त्यांनी आपल्या भाषणात माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणी सांगितल्या। 11 मे 1999चा उल्लेख करत त्यांनी जय जवान जय किसान सोबत जय विज्ञान ही संकल्पना तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले। देशाची प्रगती केवळ विज्ञानापुरती मर्यादित नसून अभियांत्रिकी, उत्पादन क्षमता आणि शिस्त यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। तसेच आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञानाधारित विकासाची गरज त्यांनी स्पष्ट केली। कार्यक्रमात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर JW बाकल, प्राचार्य पिल्लई, HOC अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय रायगड यांनी आयोजित समितीचे अभिनंदन करत संशोधनात डेटा आधारित दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट केले। डॉक्टर विजयकुमार पवार यांनी अशा परिषदांमुळे ज्ञानाची देवाणघेवाण होऊन देशाच्या विकासाला चालना मिळते असे सांगितले। डॉक्टर आलम शेख, प्राचार्य, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड व्हिज्युअल आर्ट मुंबई यांनी ग्रामीण भागातील तांत्रिक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले। तर डॉक्टर रमण बाणे, प्राचार्य, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सावंतवाडी यांनी बहुविषयक संशोधन आणि मजबूत व्यावसायिक नेटवर्कची गरज व्यक्त केली। डॉक्टर सुवरसे, प्राचार्य, MRM कॉलेज कुडाळ यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करण्यावर भर दिला। डॉक्टर महेश साटम यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाबाबत जीवनातील आनंद शोधण्याचे मार्गदर्शन केले। मुख्य अतिथी डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी भारताच्या अणुशक्त राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर भाष्य करत विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले। त्यांनी संरक्षण उत्पादन व निर्यात क्षेत्रातील भारताची प्रगती ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले। त्याच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी ही आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले असे जाहीर केले। कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांनी आभार प्रदर्शन करत सर्व मान्यवर, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, प्राचार्य डॉक्टर SV ढणाल, उपप्राचार्य पूनम कदम, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे तसेच प्राध्यापक अनिरुद्ध झाटे, प्राध्यापक हिनाली कोरगावकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापिका मृणाली कुडतडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी सौ नेहा पाल, खजिनदार सौ रुशाली कदम व विश्वस्त केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या। नंबर 1 निर्धार न्यूज सुकळवाड।